नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. त्यासोबतच सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना हॅपी न्यू इयर 2026च्या हार्दिक शुभेच्छा. येणारा वर्ष तुमच्यासाठी सुखाचा, भरभराटीचा आणि तुमचे जे स्वप्न बघितलेत त्या स्वप्नपूर्तीचा असो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि आपल्या आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करतो. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत बॉस, बरोबर. तर बॉसची पर्सनल गाडी आहे टाटा नेक्सॉन टॉप मॉडेल गाडी आहे. तर पर्सनल त्यांची आपण ट्रेनिंग घेतोय. आजचा सेकंड दिवस आहे. तरी आपला सेकंड दिवस असतानाच आपण कात्रज घाटासाठी आपण गाडी घेऊन चाललेलो आहे. ओके, तर कात्रज घाट आहे ना, पर्सनल गाडीवरती आपण करणार आहे मित्रांनो. तुम्हाला शिकायला भेटेल. तुम्ही कंटिन्यू व्हिडिओच्या सोबत राहा. ब्रेक करा बॉस. तर हे बघा बॉस, ट्रॉफिक आहे बरोबर. आता आपल्याला कुठं जायचंय? कात्रज कुठं? लेफ्ट साईडला आहे बरोबर. तर आता आपल्याला हळूहळू एक लाईन चेंज करायची. लेफ्टचा इंडिकेटर द्या. हायवेच्या ट्रॉफिकला कसं फेस करायचं. आता बघा बस तिथं दिसते कॅमेऱ्यामध्ये, तुम्हाला रेस द्या, थोडंसं रेस द्या. आपल्याला लाईन चेंज करून घ्यायचं आहे. ओके, प्लस दाबा, टाका सेकंड घ्या माझ्याकडे. गेअर जरा व्यवस्थित, आवाज नकोय आपल्याला गेअरचा. ओके, हळूहळू लेफ्टला घ्या. पुढे चालून आपल्याला आहे ना प्रॉब्लेम नाही येणार. लेफ्टला घ्या माझ्याकडे, घ्या अजून लेफ्टला. चला रेस द्या, टच मध्ये राहा. एवढं घाबरायची गरज नाही, टच मध्ये राहायचं. डेअरिंग केल्याशिवाय काही नाहीये. घ्या लेफ्टला माझ्याकडे थोडीशी, हा सरळ ठेवा. आता हे जसं जाईल तसं परत लाईन चेंज करून घ्यायची. घ्या लेफ्टला गाडी आपली, घ्या लेफ्टला. चला घ्या लेफ्टला अजून, बस व्हेरी गुड. आता आता समोरचं तुम्हाला महिंद्राचं टमटम दिसतोय हे ओके, हा एवढा डिस्टन्स ठेवायचा. तर समोरचे टायर आहे बस एवढ्यावरती, जेणेकरून तो ब्रेक केला तर आपल्याला गाडीचं कंट्रोल मध्ये राहते आपली गाडी. ठीक आहे, चला घ्या माझ्याकडे अजून, पॉज कर. ओके, सरळ जायचं ना आपल्याला? हो, कात्रजला जायचं आहे. कात्रज बोगदा. आधी जाताना घाट, परत येताना पण घाटात नसेव, कारण आहे ना चढ उतार आहे, टर्न आहेत. ओके, हे सगळं पॅच आपल्याला आहे ना चालवता येईल. थोडीशी लेफ्टला घ्या. सरळ ना? हा लेफ्ट घ्या माझ्याकडे. इंडिकेटर चालू आहे लेफ्टचा. घ्या लेफ्टला, क्लच दाबा. इंजन वरती लोड आला, ही चूक कधी नाही करायची. हा, गिअर कमी करा, न्यूट्रल करा आता गाडी. ओके, बघू शकतात आपण कुठल्या रेड झोन म्हणजे नवले ब्रिज बघू शकता मित्रांनो. नवले ब्रिज, ठीक आहे. आता नवले ब्रिज पासून आपल्याला कुठे जायचं? लेफ्ट साईडला. कात्रज पासून आपला सरळ जो ह्याला जातो ना हायवेला, तो कात्रज मधला रस्ता ऍड होतो, त्या रोडने घाटातनं आपल्याला वरती जायचंय. आधी हाफ क्लच करा आणि मग ब्रेक सोडायचं. बस, आधी क्लच दाबा पूर्ण आणि मग हळूहळू ब्रेक करा. जेव्हा ब्रेक करणार तेव्हा कंट्रोल मध्ये राहतं. हाफ क्लच करून जेव्हा ब्रेक करणार का तुम्ही, गाडी स्पीड घेत राहते ना हाफ क्लचच्या बेसवरती. सोडा ब्रेक, चला तिकडे बघा. चला द्या रेस द्या. पॉज कर मित्र. इंडिकेटर दिले, काढा इकडे लेफ्टला गाडी बॉस, काढा. बस, घ्या राईटला. व्हेरी गुड. चला आता बघा बॉस, आता इकडे चाललो ना आपण, खूप ट्रॉफिकचा पॅच असणार आहे. जसं की बघा इकडनं कात्रजचा जो हा एरिया आहे ना, कात्रज पासून घाट चालू व्हायच्या अगोदर एवढं ट्रॉफिक आहे. जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला रिक्षा, टू व्हीलर अलग लक्षात आणि लोक, हे सगळे आहे ना तुम्हाला खूप त्रास देतील. फक्त तुम्हाला लाईन आणि तुमचं मिरर कंडिशन आणि तुमचे ड्रायव्हिंग स्किल इथंच तुम्हाला कळतं की किती परिपक्व झाल्यात तुम्ही, नाही का. आणि इथंच तुम्हाला आहे ना हाफ क्लचचं जजमेंट पण त्यासोबतच. घ्या लेफ्टला. लोक तुमचा विचार नाही करत, डायरेक्ट घुसतात. घ्या लेफ्टला घ्या. चला दोन्ही साईड इंजिन वरती लोड येते. फर्स्ट गिअर घेऊन ठेवा. चला जास्त व्हायब्रेट होऊ द्यायचं नाही, आपल्याला माहिती आहे ना थांबणार आहेत. घ्या लेफ्टला घ्या थोडीशी. चला रेस लावून धरा. चला जाऊ द्या, टाका सेकंड लगेच. गिअर एक्सचेंज करायला लागलं तरी काय हरकत नाही, पण इंजिन वरती लोड ठेवून आहे ना आपल्याला सेकंड वरती मॅनेज नाही करायचं. एवढं विश्वासानं नका चालू, लोक गपागप येतात बॉस. हा, घ्या लेफ्टला अजून ट्रॅक घ्या. हा 2 ट्रॅक दिसतात, ह्याच्या थोडं लेफ्ट साईडने गाडी ठेवायचं. अजून खूप ट्रॉफिकच नाहीये राव, नाहीतर हे सगळा रस्ता पॅक असतो माहितीये का. ट्रॉफिक नाही म्हणता तुम्ही? खरंच ट्रॉफिक नाही. हॅलो, झटका नाही, ब्रेक करा. झटका का जाणवला माहितीये का? तुमचा जो पायाचे बोट आहेत का समोरचे, ते तुम्ही डायरेक्ट उचलताय. तुम्ही थोडं ऑब्झर्व करा स्वतःमध्ये की तुम्ही काहीतरी असं वेगळं करताय का. आता हळूहळू टाच पण मागे घ्या सोबत. आता तुम्ही क्लच सोडलाय ना, आता तुम्हाला सांगा बरं मला,
झटका दिला नाही? काय केले तुम्ही? थर्ड गिअरला झटका जाणवतोय फक्त. का जाणवतो? तुम्हाला रिझन देतो. तुम्ही काही वेगळं करत नाही किंवा थर्ड गिअरला झटका जाणवतो अशातला भाग नाहीये. तुम्ही सोडत असताना एक माइंडसेट आपला काय म्हणतो, थर्ड आहे बाबा, चला जरा स्पीड घेण्यामध्ये फास्ट करायचं राहतं ना हे सगळं. त्या नादामध्ये तुम्ही काय करता, डायरेक्ट सोडता क्लच, तुमचा लेफ्टचा पाय डायरेक्ट रिलीज करता, त्यामुळे तो तुम्हाला झटका जाणवतो. रिझन एकच ओळीत आहे. ओके, थोडं लेफ्ट साईडला घ्या गाडी, दोन्ही साईडला लक्ष ठेवा कंटिन्युअसली. घ्या लेफ्टला, खूप कंजेस्टेड रस्ता आहे, ह्या ट्रॅकचे लोक सगळे डेंजर रस्त्यात आणले तुम्हाला. घ्या लेफ्टला. आपल्या वारजेला एवढं ट्रॅफिक नाही असं वाटतंय मला. हे बघा, आता परत तुमची चूक एक झाली. हा. तुम्ही जेव्हा घेर एक्सचेंज करत असताना राईटचा हात तुमचा मोमेंटला आला, हा. राईटचा हात तुमचा तिकडे घेऊन गेला स्टेअरिंगला. घेऊन गेला, बरोबर. ओके, एक्झॅक्टली. बरेच जणांकडनं ह्या चुका होतात लर्निंग मित्रांनो. तर तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन म्हणून मी तुम्हाला एक सांगतो, कधी घेर एक्सचेंज करत असताना काय करायचं, राईटचा हात तुमचा इथं ठेवायचा. ओके, हे जे मिडल दिसतोय की तुम्हाला, बस हे बघा, हे असा इथं पकडायचा आणि मग तुम्हाला घेर एक्सचेंज करायचं. जेणेकरून काय होतं, तुम्ही घेर एक्सचेंज करत असताना आहे ना, राईटचा हात जेव्हा तुमचा मुवमेंटला येतो, तो मिडलला जर असला ना, तर जास्त प्रमाणामध्ये स्टेअरिंग तुमचे ऑपरेट नाही होणार, कंट्रोलमध्ये राहणार तुमची स्टेअरिंग. ओके, आता नेक्स्ट टाइम गेअर टाकत असताना तुम्हाला ते ट्राय करायचंय बॉस. थोडी माझ्याकडे घे. ठेवायलाच पाहिजे. पुण्यासारख्या सिटीमध्ये गाडी चालवतोय आपण, लक्षात ठेवा. आणि पर्सनल गाडी आहे तुमची, माझ्याकडे काहीच नाहीये. टेन्शन आहे आता. हा, ब्रेकवर पाय घ्या, थांबा, त्याला येऊ द्या. थोडे माझ्याकडे घ्या, घ्या माझ्याकडे, इकडे बघा. लगेच माझ्याकडे घ्या म्हणल्यावर लगेच नाही घ्यायचं. इकडच्या लोकांचा कोणी विचार करणार? मी बसलोय, मी करायचं का विचार? तुमच्याकडे गाडी आहे, तुम्हाला विचार करायचे. ओके, हा, घ्या लेफ्टला, घ्या लेफ्टला. नजर थोडस लॉंग ठेवायचं. 100 मीटरचं अंतर तुम्हाला कॅप्चर करायचे अशा ठिकाणी. थोडीस होतं तेवढं गाडी लेफ्ट साईडने ठेवायची. इकडे माझ्याकडे अजून, बस अजून थोडी घ्या. व्हेरी गुड. चला, दॅट इज पॉज कर मित्र. आता बस आपला घाट सेक्शन चालू झालेला आहे, बरोबर. आता आपण घाटामध्ये गाडी चालवत असताना गाडीचं सगळ्यात महत्वाचं काय काळजी घेतली पाहिजे. ओके, आता तुम्ही पर्सनल गाडी चालवताय, तर तुम्हाला घाटामध्ये ड्रायव्हिंग करत असताना लेफ्टला घ्या, ब्रेकवर पाय घ्या, घ्या लेफ्ट, घ्या लेफ्ट, क्लच दाबून सेकंड गिअर घ्या, लवकर घ्या, सेकंड लवकर घ्या, क्लच दाबा, हा, सोडा क्लच. आता मोस्टली तर सेकंड गिअर ठेवायचा, सगळ्यात महत्वाचं. आता आपल्या समोर लाईव्ह तुम्ही उदाहरण बघितले, समोरून आल्यामुळे जर आपण लवकर गिअर एक्सचेंज नसता केला तर इंजिन वरती लोड आला असता आणि गाडी बंद पडण्याचे चान्सेस असते. तर अशा कंडिशनला सेकंड गिअर ठेवायचं. मी म्हणतो कंट्रोल गिअर म्हणजे सेकंड गिअर. अलग लक्षात. लर्निंग मित्रांनो, कधी घाट सेक्शन कम्प्लीट करत असताना तुमचे जे स्टार्टिंगचे पॅच असतात, पर्सनल गाडी घेऊन आल्यानंतर, तर तुम्हाला सेकंड गिअर वरतीच गाडी तुम्हाला हे करायचे. ॲव्हरेज लॉस तर लॉस, काय हरकत नाहीये, पण गाडी रेस कमी ठेवा बॉस. 40 वगैरे जाऊ नका, 30-35 जास्तीत जास्त ठीक आहे. कारण कसं असतं माहितीये का, इंजिन वरती लोड येतो. आपला सेकंड गिअर आहे त्याप्रमाणे 30च्या रेंज मध्ये गाठ चढवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि बघा, प्रत्येक 20-50 मीटरला टर्न आहे. लेफ्टला घ्या गाडी, लेफ्ट साईडने ठेवायची होता येईल तेवढी गाडी. घ्या लेफ्टला, घ्या लेफ्ट, रेस लावून धरायचा. रेस एका पॉइंटला जेव्हा तुम्ही चढाचा जो कर्व जो रस्ता आहे ना, आता टर्न आहे. ओके, हा टर्न कधी एक्सिलेटर द्यायचा आणि गाडी आपली लेफ्ट साईडने ठेवायची. हे बघा, चुकीचे लोक हा का जातात माहितीये, इथं त्यांची चूक नाहीये, ऍक्च्युली मला वाटतं आपली चूक आहे. कारण गाडी आपण लेफ्ट साईडने ठेवा, कोणी तुम्हाला लेफ्ट साईडने ओव्हरटॅक नाही करत. जर तुम्ही लेफ्ट साईडने चिटकून ठेवली गाडी तर. हे इकडे थोडी माझ्याकडे घ्या, या इकडे घ्या गाडी, लेफ्टला ठेवा गाडी बॉस. होतं तेवढं गाडी आहे ना आपली लेफ्ट साईडने ठेवायचं, जेणेकरून कोणी ओव्हरटेक करत असेल. घ्या ना, घ्या मिरर बघा तुम्ही, घ्या लेफ्टला गाडी अजून. आपण तुम्हाला सांगतो, इथे ठेवा गाडी. हा, आता ह्या रेंज मध्ये असू द्या. ट्रॅक बघा, तुमचा जो वाईट ट्रॅक आहे का, त्याच्या बेसवरती तुम्हाला इकडचा अंदाज घ्यायचा. रेस कमी असू द्या गाडीचा आपला, बस. चला, हा बघा, सेकंड गिअर मध्ये प्रॉपर कंट्रोल मध्ये आहे तुमच्या गाडी. घ्या माझ्याकडे, रेस कमी ठेवा, माझ्याकडे घ्या तुम्ही गाडी. घ्या अजून, घ्या, वेळ नका घालू, नाहीतर जास्त गाडी तिकडे राईटला निघते ना. त्याच टायमिंग मध्ये समोरचा येणार जर थोडा आपल्या ट्रॅक मध्ये आला तर प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे थोडी गाडी अवघा इथून ठेवा. अवघा घाबरायचा संबंध नाही, रेस द्या. चला, घ्या लेफ्टला. जेवढं तुम्ही घाबरणार तेवढं भीती दाखवणार. आता तुम्हाला बसवाला गेला, तुम्ही तुमच्या ट्रॅक मध्ये, त्याला तेच पाहिजे होतं. तुम्ही काय करत होता, राईट साईडने ठेवत होता, म्हणून आपल्यामुळे कोणाला प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे. इकडनं ठेवा ना बॉस. तेच मला वाटतं तिकडे लईच चालली गाडी. मिरर कशाला दिले, घाबरल्यावर चालणार आहे का? घाटात आले, दोन्ही हात लावा स्टेअरिंगला तुम्ही.
कंट्रोल मध्ये ठेवा. इथं घ्या ना गाडी तुम्ही, आहे ना, आता घ्या इकडं, मिरर आहे ना आपल्या गाडीला, घ्या घ्या अजून, थांबा थांबा, असंच राहू द्या. आता घ्या राईटला, हा इकडनं बरोबर. आता हे लाईन सोडू नका, अशीच गाडी घ्यायची, तिकडे राहू दे ना डिस्टन्स. बघा टू व्हीलर वाले चाललेत ना आता, त्यांच्या कंट्रोल मधून गाडी असं ठेवायचं, जेणेकरून आपल्यामुळे कोणाला त्रास नाही झाला पाहिजे. लिफ्टला घ्या, या लिफ्टला दोन्ही हात लावा, लिफ्टला घ्या, घ्या अजून लिफ्ट, घ्या घ्या. बघा किती 90 डिग्रीचा टर्न दिसतोय का. या लिफ्टला गाडी रेस नका देऊ, थोडी लिफ्टला घ्या अजून. परत जागा सोडली तुम्ही, इथं घ्या गाडी, रेस द्या रेस द्या. हे बघा असं ठेवा. हे बघा, बघा ना, घाबरायचा संबंध नाही, गाडी नाही जाणार आपली. मला वाटतं तिकडे चालली गाडी. काही जाणार नाही. थांबू आपण, थांबा इथं, क्लच दाबा, ब्रेक करा, राईटला घ्या गाडी, बस थांबवा इथं, क्लच दाबून ब्रेक करा, ब्रेक करा. ओके, आता जरा जास्त प्रमाणामध्ये टर्न होता. कसा एक्सपिरियन्स होता बॉस? मला तेच वाटतं की तिकडं लईच गाडी जाते, तिकडचा अंदाज लागला. अंदाज मिरर आहे ना आपल्या गाडीचा, मिरर वरती व्हाईट ट्रॅक दिसतो ना तुम्हाला रोड वरती, त्या ट्रॅकच्या बेस वरती आपल्याला करायचंय. ओके, आता तुम्हाला सांगतो, चढायला गाडी थांबली आपल्या घाटामध्ये. ओके, आता इमेजिन करा, तुम्हाला चढायचं, तुम्हाला ही शिकवतोय. ठीक आहे, आता सपोज तुमची गाडी चढायला आहे, समोर ट्रॉफिक आहे, पाठीमागे पण मोठे मोठे ट्रक आहेत, समोर ट्रक आहेत. चढायचं जर तुम्हाला घाटामध्ये जर ट्रॉफिक लागलं तर तुम्हाला कसं फेस करायचं तुम्हाला सांगतो. सगळ्यात आधी आता तुम्ही नवीन आहेत त्यामुळे तुमच्याकडे ते परफेक्टनेशन नाहीये, तरी आता सध्या तुम्ही इमेजिन करा, समोर ट्रक थांबलेत, पाठीमागे ट्रक आहेत. जसं आपण नॉर्मल सिटीमध्ये जेव्हा हाफ क्लच वरती गाडी घेऊन जातो ना, तेच करायचे, पण ह्याच्यामध्ये थोडंसं एक चेंजेस असतात, एक रिस्पॉन्सिबिलिटी असते. तर ते तुम्हाला डेव्हलप करत अशा पॅचला तुम्हाला गाडी चालवायची आहे. ओके, तर तुम्ही काय करणार, आता फर्स्ट गिअर घेणार सगळ्यात आधी. आता क्लच दाबलेला आहे, फक्त ब्रेक सोडा बरं, पूर्ण ब्रेक सोडा. चालली गाडी मागे, हा थोडं जाऊ दे ना मागे, चांगलं जाऊ द्या, थोडं ब्रेक चाललंय. आता ब्रेक करा, बस. आता ब्रेक सोडला की गाडी मागे जाते, आपल्याला थोडी मागे नाही गेली पाहिजे. आता सपोज मागे कुठली गाडी असेल, ब्रेक सोडला मागे गेली, पाठीमागच्या गाडीला धडकू शकते. बट अशा टाइमिंगला आपल्याला काय करायचं, फर्स्ट गिअर घ्यायचं. फर्स्ट गिअर घेतला, तुमच्या बॉडीला व्हायब्रेशन जाणवतं, तिथपर्यंत क्लच सोडत यायचं. नॉर्मल कंट्रोल मध्ये घ्या गाडी, अजून तुमच्या, अजून थोडं क्लच, आता व्हायब्रेट करते. आता फक्त ब्रेक सोडा बरं, चालली गाडी, परत क्लच दाबा आणि ब्रेक करा, थांबवा गाडी, थांबवा, स्टेअरिंग सरळ ठेवा बस. ओके, बघितलं. आता परत थांबलो, परत पुढचा ट्रक वाला निघाला, इमेजिन करा, परत ब्रेक सोडा, थोडा ब्रेक, थांबा. आता तुम्हाला काय म्हणलं, हाफ क्लच तर तुम्हाला कंपल्सरी त्या पॉइंटला ठेवायचंय, पण तुम्ही काय केले, तुम्ही जेव्हा ब्रेक दाबला तेव्हा पूर्ण क्लच दाबला. पण प्रत्येक वेळेस नाही करू शकत, कारण ट्रॉफिक मोमेंटच आहे, थांबायचंय जायचंय, थांबायचं जायचंय, लगेच 4 सेकंद थांबून 5व्या सेकंदाला लगेच निघायचंय. अशा कंडिशनला तुम्हाला कंपल्सरी क्लच दाबला तर जजमेंट नाही येणार, पाठीमागचे लगेच हॉर्न देणार. आता जसं गाडी मागे गेली तुमची, प्रत्येक वेळेला मागे जाणार, तुमचा कॉन्फिडन्स लेवल कमी होणार. तर अशा कंडिशनला मित्रांनो काय करायचं, तुम्हाला हाफ क्लच पॉइंट तो बनवून ठेवायचा. थोडा क्लच सोडा, अजून थोडा, अजून, आता बस एवढ्यावरती. आता फक्त ब्रेक सोडा, जाऊ दे, स्टेअरिंग सोडून नाही, फक्त ब्रेक सोडा. सोडला ब्रेक, थांबा, गाडी चालली तुमची. हा, हे बघा गाडी चालली. आता परत समोरचा ट्रकवाला थांबला, फक्त ब्रेक करा. आता इकडे थांबली गाडी. ओके, आता परत तो निघाला, फक्त ब्रेक सोडा, थोडासा क्लच सोडा, थोडा ब्रेक, चालली गाडी पुढे. परत आपल्याला थांबायचं, परत ब्रेक करा. चढ पण आहे ह्याच्यामध्ये, चढ पण आहे, समोर गाड्या आहेत, पाठीमागे गाड्या आहेत, पुढचा निघाला, परत थोडा ब्रेक, थोडा ब्रेक, थोडा क्लच सोडा, गाडी फक्त गाडी पुढे जायला 1-2-3 सेकंद घेते. हा, तुमच्या गाडीला सेन्सर आहे, मी ठेवून धरलंय. हो, तुमच्या गाडीला सेन्सर आहे. फक्त कसं असतं माहितीये का, प्रत्येक गाड्यांना हे नसतं, म्हणून तुम्हाला त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगतोय. आलं लक्षात बॉस? असं कॉन्स्टंट ठेवायचं क्लच, आणि मग तिकडे ब्रेक सोडत राहायचं, जेणेकरून तुम्हाला ह्या पॅचला परफेक्टली आणि आहे ना, न कुठला प्रॉब्लेमला फेस करता तुम्हाला हँडल करता येतं. ओके, आलं लक्षात बॉस? ठीक आहे, चला द्या रेस. आता रेस द्या. आता बघा, आता तुमचा जो मगाशी तुम्ही बोललेला जो प्रॉब्लेम आहे तुमचा, तुम्हाला इकडचं जरा राईट साईडने गाडी राहते तुमची, तुम्हाला लेफ्टचा जो ही दिसतो ना ट्रॅक, त्याच्या अंदाजावरती गाडी घ्यायची. चला त्या लेफ्टला गाडी, अजून. आता बघा, इथं बघा तुम्ही, इथं बघा,
तो जो ट्रॅक दिसतोय का तुम्हाला मिरर मध्ये दिसतोय, दिसतं. हा तुम्हाला फक्त काय टार्गेट काय ठेवायचे, एवढं डिस्टन्सच असलं पाहिजे. इकडचा विचार नको करू, फक्त तो ट्रॅक आणि असं गाडी ठेवा, जेणेकरून कोण कसंही जर गेलं ना तर आपण सेफ झोन मध्ये राहतो. राईटला राहिलो ना आपण, कसं नवीन आहेत बॉस, एखादी कोण ट्रकवाला कसं आलं तर भीती वाटते. आता पाठीमागे बसवाला त्रास देत होता, कारण काय, कारण आपण चुकीचंच होतो ना ऍक्च्युली, तिकडनं चाललोय आणि कमी स्पीडने चाललोय. प्रत्येक जणाला नाही जायचं तेवढं कमी स्पीडनं. प्लस दाबा टाका थर्ड, आता इथं प्लेन रस्ता दिसले की थर्ड घ्यायचं. ओके, तर मला सांगा बॉस, आपण 2 दिवस झालं प्रायव्हेट क्लास करतोय, तर तुमचा कसा एक्सपिरियन्स आहे, कसं वाटतंय तुम्ही घाटामध्ये गाडी चालवताय? थोडी भीती वाटते. तर की माकी काही अलग लक्षात डॉट डॉट. ओके, डर नाही मित्रांनो, घाबरायचं नाहीये. ऍक्च्युली लाईफ मध्ये रिस्क घेतल्याशिवाय कुठलीही गोष्ट फिक्स होत नाहीये, तसंच काहीतरी आहे. ओके, एकदम कॉन्फिडन्स लेवल ठेवा. जेवढं घाबरणार ना त्याचा काहीच अर्थ नाहीये. फील करा, फील करा. सिटीपेक्षा तुम्हाला घाटात का आणलं माहितीये का? ते मास्टर म्हणून मला त्याचं रिझन माहिती आहे. त्यामुळं, आणि तुम्ही माझ्याकडे ट्रेनिंग घेताय, त्या गोष्टीची जास्त रिस्पॉन्सिबिलिटी मला आहे. तर त्यामुळं आपण जे आलोय ना, तर त्याचा प्रॉपर तुम्हाला फायदा करायचा आहे. जसं की मला सांगा, ट्रॉफिक वगैरेला तुम्ही फेस केलीत, कसा कॉन्फिडन्स आहे तुमचा सध्या तरी बॉस? चांगला आहे, वाटलाय आधीपेक्षा ओके, या गाडीवर. बेटर आहे ना? ड्रायव्हिंग स्कूल आणि ह्या गाडीमध्ये काय फरक सांगू शकता तुम्ही? लय फरक आहे ना? लय. त्या गाडीवरती पण तुम्ही करायचे, पण तुम्हाला तो फील नव्हता येत, रिस्पॉन्सिबिलिटी नव्हती. ती गाडी आता असं वाटतं की हातात बसली आहे झाली ती. ती गाडी तर किरकोळच वाटणार तुम्हाला, बट जेव्हा तुम्ही ही चालवताय पर्सनली, एक जिम्मेदारी डेव्हलप करताय तुम्ही, असं वाटतं की यार मी खरंच गाडी चालवतोय. वाटतंय ना असं? वाटतंय. हे कधी येतं, हे पर्सनल गाडीवरती फील येतो मित्रांनो. आणि जोपर्यंत तुम्ही डेअरिंग नाही करणार तोपर्यंत ते गोष्टी होणारच नाहीयेत. ओके, आता प्रॉपर कंट्रोल मध्ये ठेवून तुम्ही गाडी व्यवस्थित घाटामध्ये चालवताय, काही प्रॉब्लेम वगैरे? फक्त आज तुम्ही जे म्हणले ना भीती, ही भीती प्रॅक्टिसचा भाग आहे. तुम्ही दोन्ही हात जरा स्टेअरिंगला लावा बरं, गेअरवरती नका ठेवा हात, स्टेअरिंगला घ्या माझ्याकडे. कधीही मित्रांनो एक हात गेअरवरती नाही ठेवायचा घाटामध्ये तरी, कारण कसं असतं, कंपल्सरी 50-20 मीटरवरती ना टर्न आहेत, तर त्यामुळे दोन्ही हात जर आपले स्टेअरिंगला असतील तर गाडी कंट्रोल मध्ये आपल्याला ऑपरेट करता येते स्टेअरिंग. ओके, घ्या माझ्याकडे. आता हे जे घाटामध्ये गाडी चालवत असताना हे जे तुम्हाला बोर्ड दाखवतात ना, आता बघा हे तुम्हाला जो दिसतोय, सेकंड वर घेऊ का गाडी? नाही असू दे ना, थर्ड काही प्रॉब्लेम नाही. घ्या लेफ्टला, घ्या लेफ्ट. फक्त रेस कमी ठेवायचा, नॉर्मल टर्नला रेस कमी ठेवायचा. जसं टर्न कव्हर झालं तसं नॉर्मल रेस द्यायचं. राईटला घ्या. आता रिक्षावाला खूप कमी स्पीडने चाललाय, सेकंड घ्या आता इथं लवकर. हा, पुढची कंडिशन बघून करायचं आपल्याला. चला आता देऊ शकता रेस. चला, रेस कमी ठेवा थोडासा. राईट घ्या नॉर्मल. घ्या माझ्याकडे. चल, आता हे टर्न बघा, हे कसं आहे, इकडे लेफ्ट साईडला दाखव मित्रा, पूर्ण घाई आहे. बघताय इथं जजमेंट फेल तर डायरेक्ट यम देवाचं जेल म्हणू शकतो आपण थोडक्यात. हा, रेस कमी नाही. या लिफ्ट, या लिफ्ट अजून परत ट्रॅक मध्ये घ्या लवकर, घ्या लवकर. बघितलो का कसं आलंय हातार समोरून? तर त्यामुळे ना कधी चढाला अशा कॉर्नरला तर कधी ओव्हरटेक करायला जायचं नाही मित्रांनो. आपल्याला एक लाईन धरूनच चालवायचं, चढ वगैरे असं असेल तर. आता लाईट लावा, लाईट लावा, पुढे फिरवा, गोल गोल फिरवा, पुढे समोर फिरवा, लाईट लागते. आणखीन एकदा. हा, ओके. या लेफ्टला, या लेफ्टला. हे तुमचे व्हाईट वाले, हाय बीम नाहीये, ही जे एलईडी नाहीत का आपले, ते 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 ऑन झाले. घ्या लेफ्ट, लेफ्ट घ्या. बघू शकता लर्निंग मित्रांनो, असं कुठल्याही बोगद्यामधनं जर तुम्ही ड्राईव्ह करत असाल, तुमचा जो गॉगल असेल ब्लॅक कलरचा वगैरे, ब्लॅक वाला, तर पहिले तुम्ही काढून ठेवा. आणि ना पार्किंग लाईट, बरेच जण म्हणतात पार्किंग लाईट लावली पाहिजे, लावतात, पण मी सांगतो पार्किंग लाईट लावायची गरज नाही. ब्रेकवर पाय ठेवा, जेणेकरून काय होतं, आरटीओचा नियम आहे, निष्कारण तुम्ही पार्किंग लाईट लावू नाही शकत, तर पाठी मागचा डिस्ट्रॅक्ट होतो. ब्रेकवरती पाय ठेवा बॉस. आता आपण घाट उतरतोय, तर लेफ्टला घ्या गाडी. सेकंड वरती का थर्ड वरती? सेकंड वरती ठेवा, सेकंडच आहे ना गाडीचा.
थर्ड घेऊ शकतो आपण, जरा 30च्या स्पीड उतरवू गाठ, नाहीतर लेफ्टला का सेकंड तसं बेटर आहे, कंट्रोल मध्ये राहतो. कारण तुमच्यासाठी थोडंसं डेअरिंग वाढण्यासाठी आहे ना, जास्त स्पीडनी नको. येणाऱ्या गाडीत फर्स्ट टाइम आहे आपला, हा एक्सपिरियन्स नेक्स्ट टाइमिंगला आपण थर्ड वरती करू शकतो. स्पीड देऊ नका, ब्रेकवर पाय ठेवा फक्त, विदाऊट एक्सिलेटर गाडी पूर्ण टर्न करून घ्यायचं. ओके, आता टर्न आहे बरोबर. आता तुम्ही बरोबर ट्रॅक मध्ये ठेवताय गाडी, कारण काय सांगा बरं, येणाऱ्या गाड्यात आणि उतार आहे हे तुम्हाला माहिती आहे, तर त्यामुळे तुम्ही गाडी बघा आता बरोबर लेफ्ट साईडनी चिटकून चालले. आधी जास्त तुम्ही राईटला ठेवत होते. चला या राईट. हे बघा घाट उतरत असताना 30 स्पीड लिमिट केले ना, तर त्याच्याकडे लक्ष ठेवायचं. या लेफ्ट. आता इथं बघा प्रत्येक हे जे चिन्ह दाखवतात ना पाट्यावरती, नो ओव्हरटेक आहे. टर्निंगला कधी ओव्हरटेक करायचं नाहीये. जरी कोणी आपल्याला करत असेल, आपण गाडी थोडी लेफ्ट साईडला घ्यायचं आणि आपल्या गाडीचा थोडं वेग कमी करायचा, जेणेकरून तो जर जात असेल तर त्याला थोडासा सपोर्ट भेटेल, व्यवस्थित तो ओव्हरटेक करू शकतो. ऍक्च्युली आपण तर बिलकुल करायचं नाहीये, ठीक आहे. हा, काही आपल्यासारखं आरटीओचे नियम पाळून गाडी चालवणारे खूप कमी लोक आहेत. हा, पुण्यामध्ये तर नाहीच आहेत, आपण सोडलं तर. ओके, हा या लेफ्ट. थोडस ब्रेक करा. आता बघा कंजेस्टेड आहे थोडस इथं, थोडं इथंच वेग कमी करायचं, तिथं जाऊन प्रॉब्लेमला फेस नाही करायचं. आधी कुठल्याही कंडिशनचं सोल्युशन आहे ना, आधीच्या आधी आपल्याला काढायचंय.